गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरणारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मनमोहिनी गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी विठाला विठाला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी ओम जन्माद्यस्य विघ्नेश्वरा हे ब्रह्मोदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला अन्धरं कण्ठनीतं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि
महायोगपीठे वरं पुण्डरीकाय दातुं मुने जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदाधरी आनंदल्या अखिल ब्रह्मांडमूर्ती भगवान श्री पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि जनता जनार्दनाच्या रूपानं ओतप्रोत नटलेले भाविक भक्त आपल्या सर्वांना अनन्य अगत्याचे साष्टांग प्रणिपात करून आज या ठिकाणी आज कीर्तनरूपी सेवेचा योग आलेला आहे त्याला निमित्त आहे नैमित्तिक कार्यक्रम आहे भगवान श्री पांडुरंगरायाची महावारी आषाढी वारी भगवान म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुह्य पांडुरंग गुह्य आहे बघा पांडुरंग परमात्मा गुह्य सांगतात की मला आषाढीला आणि कार्तिकला विसरू नका पण 2 वर्षापासून परिस्थिती अशी झाली कोरोनामुळं आणि देवामध्ये भक्तामध्ये अंतर पडलं लौकिक व्यावहारिक दृष्ट्या जरी देवामध्ये भक्तामध्ये अंतर पडलेलं दिसत असलं तरी अंतर नाही आलं व्यावहारिक दृष्टिकोनातून वारी करून झाली पण मानसिक दृष्टिकोनातून चालूच आहे ना मानसिक दृष्टिकोनातून वारी प्रत्येकाची चालू आहे जो निष्ठावंत वारकरी आहे खरा वारकरी निष्ठावंत त्याची वारी चालू आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हटले बाकी सर्व विसरेल निष्ठावंत वारकरी सर्व विसरेल पण देवाला नाही विसरत सामान्य माणसं वेगळं आहे सामान्य माणसं सर्व ध्यानात ठेवतात पण देवाचं नाही ध्यानात ठेवतात हा देवासाठी काय करावं लागते भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे कोणती साधना करायची आहे कोणती साधना केल्यामुळे भगवान परमात्मा लवकर प्रसन्न होईल प्राप्त होईल आपलं जन्म मरणाचं दुःख तो केव्हा नष्ट करत म्हणजे हे माणसं लक्षातच घेत नाही याचा विचार कधी करत हा विचार महत्वाचा आहे विचारोनी अहंकार सांगितले कसा ढाला ढाला ये महावारी देवाची पंढरपुरात लागतो ना गर्दी तुम्हाला आता तर काहीच नाही गर्दी आहे 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव ब्रह्मा विष्णू महेश सर्व संत मंडळी संपूर्ण माता भगिनी देवी देवता सगळे पंढरपूरच्या वारीला आपणही 7 दिवसापासून झाला कोणामुळे भाऊसाहेबांनी ठरवलं त्याच्यामुळे योग आला काय चांगला ते म्हणून अशा वारीचं महत्त्व आणि त्या वारीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पारायण केलं 7 दिवस तिथल्या गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी श्री संत वसुदेव महाराजांची काय दशमीला आपण दरवर्षी पुण्यती दशमी एकादशी द्वादशी 3 दिवस 16 पंढरपुरात करतो आणि या वर्षी मात्र या सोहळ्यात आलो तिथे भैसाबाईंच्या घरी आले परत असा योग येणार नाही आषाढी वारीला पुढे तुमच्या घरी सगळे पंढरपुर तुमच्या घरी कोणी आला भजन करायला पण काहीतरी भाग्य मनाला पण बोलून आले विठ्ठला
करायचं आहे. काल्याचे कीर्तन आपण नेहमी सगळेजण ऐकता. बहुतेक माझे जास्तीत जास्त काल्याचे कीर्तन असतात. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं, त्याच्या चरित्राचं गुणलीलांचं वर्णन करावं असा दंड. चरित्र ते उच्चार गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा असा दंड. त्या चरित्राचा आपण तुम्ही आम्ही जर उच्चार केला, ते चरित्राचं वर्णन केलं, त्या देवाची गुणगान कीर्ती जर आपण वर्णन केली तर देव प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन मग काय करतो तर तुमचा आमचा उद्धार करतो. तारू भाव सागरी भवसागरीचे उंच नीच अधिकारी. उंच नीच म्हणजे खाली खालच्या दर्जाचे वली असेल, त्यांनी जर का भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याचा काय होतो? उद्धार होतो. नट यावे शिकवून दौंडी पिटली दौंडी कोणी तुकोबार आहे. काय म्हटलं तुकोबा का दौंडी पिटली तर फट नट कोणी असू द्या, तो पंढरपुरात गेला की तो काय होतो? शुद्ध होतो. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे सुखा मिळा. आणि म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्मा आपल्या भक्ताची वाट पाहतो. वाट पाही उभा भेटीची आवडी कृपा रूपावली उभारे. आणि भक्त जर तिथं गेला नाही तर तो आपल्या भक्ताच्या जवळ येतो. विठाला देवाचं आणि भक्ताचं असं अद्भुत अशा प्रकारचं काय नातं. देवभक्त आणि तुझा नाही विचार, देवभक्त एकच आहे. फार फरक नाही त्याच्यामध्ये. देहामध्ये जरी फरक दिसत असला, देहामध्ये फरक, स्थूल देह सूक्ष्म
देह, कारण देह, महाकारण देह, देहाचे 4 प्रकार. याच्यामध्ये जरी आपल्याला फरक दिसत असला तरी देवाचं आणि भक्ताचं स्वरूप काय? देवते भक्त, देवते संत, देवते निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा निमित्त, पण देव आणि संत याच्यामध्ये भेद नाही. म्हणून अशा प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताची वाट पाहतो, नवे नवे आपल्या भक्ताची सगळी कामं करतो. न सांगता करी सर्व काम इथूनच होते. आणि म्हणून गुरुवर्य वासुदेवजी महाराज यांनी आपला देह ठेवला दशमीला पंढरपुरामध्ये. त्यांचे पुण्यस्मरणाचा योग असा आहे, बाकीचे सगळे योग येते समजा, पण साधूच्या पुण्यतिथीचा योग फार मोठी गोष्ट आहे. साधूची पुण्यतिथी साजरी करणं फार मोठा गोष्ट आहे. बाकीचे सगळे योग येतील, पण साधूची पुण्यतिथी बघ, बाकीच्यांची पुण्यतिथी होतात काय दारू पिऊन मेलेल्या लोकांची पुण्यतिथी करतात, त्याला नाही करतात. व्यक्ती स्वतंत्र आहे. साधूची पुण्यतिथी साजरी करणं हा योग जीवनामध्ये येणं म्हणजे फार मोठ्या पुण्याची गोष्ट आहे. ते पुण्य तुमच्या पत्री बांधलेलं आहे. विठाला विठाला देह ठेवणं एक अवस्था आहे. बाल्यावस्था, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, प्रत्येक जीवाला या अवस्थेमधून जावं लागतं. शेवटी पंचमहाभूताचा हा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचमहाभूताचं शरीर आहे. आणि अंतकाळाला ते पंचमहाभूत आपापला भाग, आपापला हिस्सा काढून घेतात. ते काय ठेवतात काय? भाऊ भावाचा हिस्सा ठेवत नाही. तर हे तर 5 जण एकमेकाच्या विरोधातले आहेत, पण तुमच्या आमच्यासाठी ती एकत्र नांदून राहिली आहे देहामध्ये. क्षिती जळ पावक जळ पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. जळ पावलं गगन समजा. पंचरचित अति अधम शरीरा. 5 जणांमध्ये बसलेलं आहे. अति अधम म्हटलेलं आहे की नाही? नाकीतोनी तुम्ही पिढे गर्भवाची दुःख गाडे करुणा पुढे सांगावे. हा नरदेव कसा आहे? अपवित्र आहे. पण तो पवित्र कशाने होते?
नामस्मरणानं तो पवित्र होत नाही. पण शेवटी नाही का तुळशी पान घालतात. तुळशी हे भगवंताचं प्रतीक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा असलेला नरदेह तुम्हाला प्राप्त मिळालेला आहे. आणि हा नरदेह मिळाल्यानंतर आता याचा उद्धार कसा होईल हा विचार तुम्हाला मला करायचा आहे. हा विचार मी करतच नाही. आमच्या पाठीमागे एवढी आशा लागलेली आहे. आशा व्याधी दुःखाते. आशा दुःखाला काय होत आहे? आशा व्याधी दुःखाते व्याधी दुःखाते. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. जो निराश असतो तो फार सुखी असतो. कुठेही पडला तरी झोप लागते त्याला. कुठेही रस्त्यावर झोप लागते. बघा पंढरपूरच्या वाटेने. कारण माणसं निराश झाली म्हणजे प्रपंचाची आस कुठेही असते 15 दिवसपर्यंत. कुठेही झोपते. नांगरला झोपला तरी झोपतो. नांगरची त्याला काही ढेकले होत नाही. घरच्या स्पंचच्या गादीची आठवण येत नाही. त्याचं कारण काय की देहावर उदास वृत्ती निर्माण होते वारीमध्ये. वारीमध्ये हेच महत्वाचं आहे. प्रपंचाचं खरं स्वरूप काय आहे हे वारीमध्ये न सांगता कीर्तन कुठलं न ऐकत तसंच करते काय. आणि म्हणून माणसाला ती अवस्था प्राप्त होते वारीमध्ये. आणि लोकांना समजू चला वारीला चला वारीला चला वारीला. महाराज काय करतात त्या वारीला? तुमच्या दिंडीमध्ये काही व्यवस्था नाही म्हणतात. काय नाही. अरे बाबा व्यवस्थेसाठी वारी नाही, अवस्थेसाठी वारी नाही. वारीमुळे अवस्था प्राप्त होते. अवस्था. आणि ही अवस्था माणसाला जीवनामध्ये आवश्यक आहे. अवस्था कधी ना कधी झाली पाहिजे. आणि याच्याच करता साधना अवस्था तशी नाही होत. काहीतरी साधना करावी लागते. आणि ही साधना करत असताना निर्मळ मनानं साधना करावी लागते. आणि आशा असली तर नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. आमचं सगळं असं चाललं. कसं ते प्रमाण आहे. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा. आज सुख मिळत उद्या सुख मिळत. आज सुख मिळत उद्या सुख मिळत. पण सुख काही मिळत कायम पत्रत होत. तुम्हाला सुख मिळत नाही. लोक धावतात तर सुखाच्या मागे. ज्या अर्थी धावतात त्या अर्थी त्यांना मिळत असेल म्हणूनच धावतात ना. नाही तो सुख नाही. ते सुखाचा भास आहे. काय सुख आणि सुखाचा भाषेच्या मध्ये फरक आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणमुक्ती एक यत्न नाही केला. हिंडता दिशा न पावला. माया वेष्टीला जीव माझा. सगळ्याला कारणीभूत कोण आहे? माया आहे. माया. मम माया दुरत्यया. ही माया तरुण जाण्याकरता आणि मोठ्या मोठ्यांनी काय तर प्रयत्न केले तरी शेवटी नाही शक्य झाले. एवढी भगवंताची माया. मग तरुण जाणारच नाही का माणूस मायेतून? त्याचा उद्धार होणार नाही का? होईल. काय कोण कोण तरुण जाते? एक एकची लीला करले जे सर्व भावे मज भजले. भगवान म्हणतात अर्जुना इथे एकच माणूस करून जातो. कोणता? एक म्हणजे एक नाही म्हणे. पण कोणता? येथे एकची लीला करले जे सर्व भावे मज भजले. जे सर्व भावानं माझं भजन करतात ते करून जातात. तया ऐलीच थडी उरले मायाजाळ. त्यांना मायाजाळ अलीकडच्या काठावर संपत्ती. आणि म्हणून ते तरुण जातात. तरले करती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ठशाचे महत्व आहे काही तुम्हाला माहित आहे का? ठसा म्हणजे शिक्का. शिक्क्याला किती महत्व आहे. लौकिक व्यवहारामध्ये नाही का? आता बँकेचे साहेब आहेत, ते घरांचे भाऊसाहेब आहेत, कंपनीचे मालकही आहेत, सगळे ते बँकेचे काय हे सगळे आता हे तुम्ही हे तर बघा
कोणती कंपनी? कोणत्या कंपनीत होते? बैरा झालो या जगी बैरा ते मशीन ऐकून येत का? काढून टाका नाही म्हणजे काय उपयोग शोक विनाकारांचा. लोकांना वाटलं काही कोणी बोललं नाही पाहिजे म्हणून ना असं. माया वेशीला घेऊन माया मम माया घेऊन माया फार कठीण आहे. माया करून अवघड आहे बरं काय. आणि म्हणून तर बघा आता आमच्या नावाने निर्णय घेतला 6 महिने पुनर्प्रदक्षिणा आहे. आम्ही करू विचार नाही आहे का नाही. हा झालं ना आता करता ना करतो नाही किती तुमचं आमचं भाग्य आहे ना की आपण कोरोनाकडून वाचलो. मग आता तिसरीला घ्यायच्या आपल्या तिकडे लागले तिसरीला कारण भगवान परमात्मा थांबवतो तिला माझ्या भक्ताच्या. खरं भक्त कोरोना होणारच की अशा प्रकारचा संसार आणि हा या संसारामधून तरुण जाणं फार पडतं. पण माणसाला तर आपल्याला तर आपला उद्धार करायचा आहे कारण दिवस फार कमी आहे. कमी म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे. शतगणिले ते अर्धरात्र काय 100 वर्षाची गणना केली पण 50 वर्ष झोपेत जातात. 50 वर्ष झोपेत गेले पण राहिले 50. त्या 50चा विचार करावा काय. बालपण गेले नेनता तारुण्यदशी विषय था वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे माहुता जन्मधरी. 50 वर्षाचा विचार सांगतो मी. 100 वर्षाचे मग 100 वर्ष जगते काय धरा 100. 50 झोपेत गेले राहिले 50. 50 मध्ये बालपण गेले नेनता. 10-12 वर्षापर्यंत काय कळते पाप पुण्य योग्य योग्य काय काही कळत नाही. बालपण गेले नेनता तारुण्यदशी विषय व्यथा. तरुण कोण येते? तरुणपणामध्ये 5 विषय. हा शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय पाठीमागा लागतात. विषय ओढी भुलली जीव आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह माझे स्वैत नेली. विषय ओढी भुलले जीव. शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय आहेत महाराज. एका विषयाने एकाचा मुडदा पाडला. माणसाच्या पाठीमागे 5 विषय लागले. माणसाचं कसं होत असेल हा बघा ना. आणि म्हणून हे विषय या विषय ओढीनं माणूस विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. आता कोण करील कीव बाबा. म्हणून हे विषय फार या विषयातून आणि हे विषय तुम्हाला आम्हाला भोगतात इंद्रियाच्या माध्यमातून. या इंद्रियांना त्यांचा विषय मिळाला तर इंद्रिय त्यांचा विषय त्यांना जर नाही दिला तर ते संतप्त होतात. अंगी उडती आदी व्याधी. आणि म्हणून या विषयावर जय मिळवणं याचा मुकाबला करणं याच्याशी युद्ध करणं. म्हणून तुकोबारे का म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. आतमध्ये आम्हाला मनाशी लढाई करावं लागते आणि बाहेर आम्हाला जगाशी लढाई करावं लागते. कारण त्यावेळेच्या कितीतरी त्रास झाला महाराज. सांप्रदायिक लोकांना पारमार्थिक लोकांना कितीतरी त्रास झाला त्यावेळेस. आताही लोक त्रास देताच नाही असं नाही. आणि म्हणून त्या विषयाच्या पाठीमागं माणसं काय करतात भुलून जातात या विषयामुळे. आणि त्यांना स्वतःचा उद्धार कसा होईल याचा विचार करतो. ते देहामध्ये हे सगळे मानतात. हे सगळं आपल्या अंतरच आहे. सगळं बाहेर काहीच नाही. आपल्याला लढाई आपल्याशीच करायची आहे. दुसरं कोणी आपल्याला सोबत येणार नाही लढाई करायला मदत करायला. ते काही समोरासमोरचं भारत पाकिस्तानचं युद्ध थोडे आहे. नाही आता मनाशी लढाई आहे. आणि म्हणून या लढाईमध्ये जो जिंकला त्याला म्हणावं शूर. त्याने नावे शूर. ही लढाई जिंकणं फार महत्वाचं आहे. ही लढाई रात्रंदिवस चालू आहे. आणि ही म्हणूनच मग या ठिकाणी आपल्याला हे काल्याची गरज आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे 2 किंवा अधिक पदार्थ
एकत्र करणं याचं नाव काला आहे. इकडे नाही पण आमच्या विदर्भात जेवणाच्या शेवटी काला करतात. तुमच्या भागात काला केला की समजायचं जेवण आठवलं. यांना काही लागलं विचारायची काम नाही की मग चपाती पाहिजे का भाजी पाहिजे का भात पाहिजे. नाही, काला केला की झालं. जसं आपलं काला केला की हाला संपला. आज आता उद्या इथं कोणी दिसणार नाही. आजच काला संपला की काला झाला की संपला. काला ना हाला. काला झाल्यावर जर परत आला तर मग आता का आला. कारण आता काला झाला ना. झाला म्हणून काला आहे. दोन पदार्थ अधिक एकत्र करून त्याचं नाव काला. तसंच जीव आणि ब्रह्म काय, जीव चैतन्य, ब्रह्म चैतन्य, ईश्वर चैतन्य हा फार मोठा वेदांताचा भाग आहे. मला सांगता येणार नाही, तुम्हाला समजणार नाही. विठाला विठाला. पण जीव ब्रह्माचं ऐक्य सांगता येत नसलं तरी उत्तर माझ्याकडे आहे. गणित सोडवायचं, रीत माहित नाही, उत्तरायला माहिती, बस तेवढाच भक्कम झाला भरपूर. म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य. जीवो ब्रह्मैवनापरः श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरः. एवढं समजलं की झालं. ब्रह्म सत्य. सत्य काय? ब्रह्म. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. हे सत्य आहे. एक परमात्मा सत्य आहे, बाकी सगळं जगन मिथ्या, सगळं खोटं आहे. त्याचा फक्त भास आहे. तुम्हा आम्हाला माये तुमच्या आमच्या दृष्टीवर पडळ आलेला आहे आणि त्या पडळ दृष्टीवर आल्यामुळे तुम्हा आम्हाला हे खरं दिसते. नाही ते खरं नाही, दिसते तुम्हाला आम्हाला खरं. तो दृष्टीवरचा पडळ काढा लागते आणि त्याच्याकरता अंजन घाला लागते डोळ्यात. जमिनीत धन असते. धन जमिनीत धन आहे की धना आणि भूमौ पशवशी. धन जमिनीत असते. ते जमिनीतलं धन काढण्यासाठी माणूस कोणता पाहिजे नाही? पायाळू पाहिजे. पायाळू डोकाळू नाही चालत. ज्याचा जन्म पायाकडून अगोदर पाय आले त्याला म्हणतात पायाळू. आणि मग पायाळू जो असला त्याला त्या जमिनीतलं धन दिसते. त्याला त्या पायाळूला नेतात. तिथं मांत्रिक लोक पायाळूला नेतात धन काढायला. अजून जातात आमच्या इकडे. तो पायाळू तिथं नेतात आणि मग त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. अंजन घालतात डोळ्यात. आणि मग त्याच्या डोळ्यात अंजन घातलं की त्याला ते असं सगळं जमीन काय काय आहे, काय सोनं किती आहे, त्यात म्हणजे कसं आहे, त्याच्यावर राखण कोण आहे, ते सगळं दिसतं त्याला. आणि मग ते मांत्रिक काय करतात, त्याच्यावर वेगळे म्हणतात ते धन काढतात. आता ते बरंच कमी झालं. आता काही राहिलं नाही. कारण आता मांत्रिकही नाही राहिले, मंत्रही तसे राहिले. कारण आचार विचार बिघडले ना, त्याच्यामुळे मंत्र सिद्ध होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं ते धन आहे. तुमच्याकडे आहे की नाही? पडतं धन काढायला जातात पण लोक. येते का तुम्ही लोक? जमिनीतलं म्हणजे धन हे त्याच्यासाठी पायाळू पाहिजे माणूस. मग तो धन पाहते ते निघते. तसं त्याच्या डोळ्यामध्ये जसं अंजन घातल्यानंतर त्याला जसं धन दिसते, तसं तुम्हा आम्हाला परमात्मा खरा जग खोटा हे कधी दिसेल? अंजन घातल्यानंतर. कोणतं अंजन घाला लागेल? कृष्णांजन एक वेळ
डोळा घालिता ढळ एक वेळ घालावं लागते. तिमिर दुःख गेले, तिमिर रूपी दुःख, अंधकार नाहीसा होतो, दृष्टी येते मग आपल्याला पाहतो. फिरले भ्रांतीचे पडळ आलेले असतात ना, जसं पाण्यावर शेवाळ येते, खालचं काही दिसत नाही, तसं ते भ्रांती डोळ्यावर ते पुष्पांजन घातलं की ते भ्रांतीचे पडळ सगळे भ्रांतीचे पडळ निघून जातात. ते कोण घालते पुष्पांजन? श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं, त्यामुळे मला पुढचा मार्ग दिसेल. बाबा रखमादेवीवर विठ्ठल दिनाचा दयाळ, दिनाचा दयाळ आहे बरं. कोण? रखमादेवीवराचा मालक विठोबा, पांडुरंग परमात्मा, तो दिनाचा मालक आहे. तुम्ही आम्ही दिन, म्हणून आपण जर तुझ्याकडे करुणा वागली तर मग तो एक तर तारून येणारे देव, एक तर संत, त्याच्याशिवाय तिसरं कोणी तारून येणार नाही. तुम्हा आम्हाला तुमचं आमचे फक्त हे दोनच काही राहिले, देव आणि संत, बाकीचं कोण नाही. ते एखादा कोरोनात आलंच लक्षात, ते काय सांगा लागतं विठाला विठाला. ऐक्य अशा प्रकारची अनुभूती, जीव म्हणजे हा जीव कोणी दुसरा तिसरा नसून तो प्रत्यक्ष शिव आहे. शिवोहम 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 सोहम 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 हा जप चाललाय, तो शिव आहे. अशा प्रकारची अनुभूती आहे ना, म्हणजे खऱ्या अर्थाने काला आहे. नाचं काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काय तर देवाचं चरित्र वर्णन करावं लागतं. आपला असंच आहे, एकदा विषय निघाला की तो लांबच जातो, तिकडे कुठेही जाईल त्याचा नियम. पण पंढरपूरलाच जातो, दुसरीकडे कुठे जाणार नाही. विठाला विठाला. काळ व्यवस्थित वाजवा जरा. नवीन आहे का? त्यांनी नवीन गोरे आहेत ना म्हणजे मला वाटतं की पुन्हा जरी ते जुने दिसत असले तरी ते याच्यात नवीन आहेत, म्हणजे टाळ घेऊन नवीन कधी कधी उभे राहतात. ते कायम उभे आहेत का? ते सत्यात कायम सत्यात उभं राहतात का? नाही, कधीतरी उभं राहतात. आज कोण नव्हतं म्हणून हे इकडे गेले, 2 सेवक गेले, हे इकडे 4-5 हा ऊस डोंगा पण येत असू नये. काय फुलवा शिवरी ना, दिसायला तरी कशी असली तरी फार हुशार बरे. जीव आणि ब्रह्म, जीव हा प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे. अशा प्रकारच्या अनुभूती म्हणून त्या काल्याच्या कीर्तनातून भगवंताच्या चरित्राचं वर्णन करता करता जीव हा शिवस्वरूप होतो. म्हणून त्याच्या वर्णन, त्याचं चिंतन महत्वाचं आहे. तो कृपाळू आहे, दयाळू आहे. त्याच्याही पेक्षा संतांचं चिंतन, संत कृपाळू आहे, दयाळू. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, किती कृपाळू आहे. एकनाथ महाराज वर्णन करतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कोणासाठी? त्यांच्यासाठी. त्यांना गरज नाही, ते मुक्त अवस्थेतले महात्मे, पण तुमच्या आमच्यासाठी प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा
आपल्याला वाटलं पाहिजे कधीतरी की संत हे माझे आहे. संतांना कधीतरी माझं म्हटलं पाहिजे. आपण त्यांना माझं नाही, आपल्याला आपलंच कमी पडत नाही. कोणाकोणाला माझा म्हणावं का, मामाला म्हणावं का, चुलत्याला म्हणावं का, आईला म्हणावं का, बहिणीला म्हणावं, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, नाही का? नाही. एकनाथ महाराज चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझे साधकाचा माय बाप दरुषणी हरिताप. साधकाचा माय बाप दरुषणी हरिताप. साधकाचा माय बाप साधकाचा मायबाप, साधकाचे मायबाप माऊली दरुशने हरे ताप. जे आपल्या ठिकाणी ताप आहेत ना, ताप म्हणजे हा अंगाला आलेला ताप नाही, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक तापाने आपल्याला गाठलेला आहे. हे ताप 3 प्रकारचे ताप नष्ट करायचे असेल तर त्रिविध तापाची झाली गोळवण देखील या चरण वैष्णवांचे. जाय त्रिविध तो ताप चालला जातो. संतांचं दर्शन झाल्याने संतांच्या भेटीमध्ये संतांच्या दर्शनामध्ये ताप नसतो. म्हणून आजचा दिवस अशा प्रकारचा द्वादशी पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. हुशार माणसं पर्वकाळ सोडत नाहीत बरं. 7 दिवस जरी नाही आले तरी पर्वकाळावर बरोबर आमची भांडणे झाली. पर्वकाळ साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मग. असं माणसाला समजलं पाहिजे की आज पर्वकाळ आहे. जायला बरोबर पर्वकाळ साधला विठाला. अशा प्रकारचा काला आपण देवाचं चरित्र पाहू आता थोडंसं. काला आहे ना, काल्यामध्ये सगळं यायला पाहिजे. काल्याच्या चिंतनामध्ये, काल्याच्या चिंतनामध्ये सगळं म्हणजे देवाच्या लीला बालपणापासून तर म्हणजे गोकुळामध्ये केलेल्या फक्त बरं का. नाही तर मग तो शेवटचा प्रसंग नाही सांगायला लागत बरं. देवाच्या पायाला बाण लागला तो प्रसंग नाही सांगायचा काल्याच्या कीर्तनामध्ये. संत गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं वर्णन करायचं. हे चरित्र आनंद देते, बाकीचे चरित्र माणसाला आनंद देऊ शकत नाही. इतर ठिकाणचं द्वारकेतलं नाही, मथुरेतलं, गोकुळातलं चरित्र. आणि म्हणून मथुरेमध्ये तो आला फक्त प्रगट झाला. हा निम्मे रात्रीच्या वेळेस वसुदेव देवकी बंदी शाळेत होते. निम्मे रात्रीच्या वेळेस तिथं प्रगट झाला तो काय. आणि प्रगट झाल्यावर तिथं थांबला काय, नंदाच्या
मायेच्या घरी. म्हणून त्या मायेला इकडे मथुरेमध्ये आणा, मला तिथे नंदाच्या घरी न्या, देवानं सांगितलं. वसुदेव म्हटले बाबा बंदोबस्त किती आहे देवा? म्हणसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. रक्षपाळाची काळजी करू नका, त्यांच्यावर मी मोहिनी अस्त्र घातलेलं आहे, त्यांना घेण्याचं काही कारण नाही. गेले वसुदेवची जड अंतकरणानं देवाला तिथं ठेवलं, मायेचा अंगीकार केला, मायेला इकडे मथुरेमध्ये आणलं. ज्या वेळेस भगवान परमात्म्याला आणि येण्याकरता डोक्यावर घेतलं त्यावेळेस रक्षपाळ झोपी गेले. दारं जे सगळे होते ना, कवाडं आगळा बिगळा आपोआप उघडले, रक्षपाळी झोपी गेले. पण तिकडून आल्यानंतर त्या मायेला खाली ठेवलं, काय परत हातापायामध्ये बेड्या, परत दारं लागले, ते रक्षपाळी जागी झाली. कशाचा परिणाम आहे? मायेचा. देवाला सोडलं आणि मायेचा अंगीकार केला. देवाला कुठं सोडलं? जोपर्यंत देव डोक्यावर होता तोपर्यंत मुक्त होते, बंधनात होते. देव डोक्यावर घेतला, मुक्त होते. पण तिकडून आले म्हणजे मायेला ज्यावेळेस आणलं, मायेला तिथं बंदी शाळेमध्ये ठेवलं, त्यावेळेस माया रडायला लागली, आकांत करायला लागली, शेवट जागे झाले, हातापायामध्ये बेड्या आपोआपच पडल्या. हा तर मायेचा स्वीकार केला म्हणून. तसं देवाचा स्वीकार केला तर बंधनातून मुक्त राहायचे माणूस, मायेचा स्वीकार केला की बंधनात अडकतो. आता कोणी अडकायचं आणि कोणी सुटायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. विठाला माया रडायला लागली, कंसाला समजलं, कंस आला, गरगर फिरवलं, जमिनीवर आपटणार, आकाशात गेली. तिथून सांगितलं, अरे कंसा मला का मारतो? तुझा जो शत्रू आहे ना तो गोकुळात वाढतो, त्याला सांगा प्रमाण काय तुझं लागे वधी ते निघून गेलं ना, पुढे गेलो झाला माझे ते पुढे गेलं, पुढून गाडी मागा आणता काय वाजले ना. आमची विदर्भाची भाषा झाली, पुढून गाडी मागा आलेली म्हणजे मागे पाठी मागे पुढे चाललो आपण. आता हे ते मिस्त्रीचं बा काम सोडून आले ना, आज एवढा मोठा काळ मिस्त्रीची साधला आजपर्यंत. महाराज म्हटले मी काम नंतर बघेल, पण कीर्तन आहे ना पाकवाच्या कोणी वाजवायला मी येतो. किती पुण्य आहे मिस्त्री तुम्हाला, काय काळ साधला तुम्ही. तर काय सांगत होतो? माया ध्यानात नाही राहत ना, 66 वर्ष पण तरी ते जेवढं राहते तेवढं बरंच लक्षात आहे. मला वाटतं फक्त लौकिक व्यवहारातलं ध्यान, मोबाईल कुठे राहते, चष्मा कुठे राहते लक्षात. वार्धक्याकडे चाललो आपण सगळं, ते सावधानतेचा इशारा आहे हा, की सावधान राहा तेवढे महाराज. आता हे असं व्हायला सावधानतेचा इशारा समजला पाहिजे. नाही ते ज्या इशारा तट्टू घेते, तट्टू फोकावली घेते. घोडे असतात ना, घोड्याला इशारा टाकले, कोणता रेतचा घोडा पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणाले एखादं घोडं आणलं ते श्याम भटाचं कटाळ तट्टू, ते आपण गेलो का तिकडे ते घोडे ते काय कामाचे ते बरे आहेत आपले वजव व्हायला. पण असा रेतचा घोडा पाहिजे, असा टच केला की असा जाग्यावरून सुटला पाहिजे. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसा 3.5 कोस. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसा 3.5 कोस. एक मारे कोक तर मागे सरे कोस. एक कोक मारला त्याला की मागच सरते, पुढे जातच नाही. असा घोडा काय कामाचा? हा भाट जेनो घोडो खानो घोलो चलो थोडो, एक मारो छेड़ो तो नीचे भजी ऊपर घोड़ो. भाट जेनो घोड़ो को खानो घनो चलनो थोडो, घोड़ो को एक छेड़ो मारो नीचे भजी ऊपर घोड़ो. असे घोडे काय कामाचे? ती जे इशारी पाहिजे, घोडा पाहिजे रे. जाऊ द्या. कशासाठी सांगितलं की लक्षात ताबडतोब टच केला तुम्ही लक्षात आलं, काम केलं पाहिजे बुद्धी डोक्याने. पण ती विसरली तया थोर झाली हानी,
तिलकानी चौऱ्याण्णव, म्हणजे काय विसरावं आणि काय विसरू नये हाही महत्वाचा भाग आहे बरं. काय लक्षात राहावं, काय ध्यानात ठेवा, काय ध्यानात ठेवू नये. हा, आता डोक्याचं काहीतरी आपलं हे आहे ना, की त्याची क्षमता आहे मेंदूची, तुम्ही किती त्याच्यात साठवून ठेवता. त्याला मोबाईल थोडा आहे की त्याला शेवटी मर्यादा आहेच ना. मोबाईल काय ते किती जे बी काय असते नाही आहे का नाही, तसं याच्यात किती भराव, मटेरियल किती राहील याच्या लक्षात, तेवढं भरलं पाहिजे. जास्त भरलं तर गोंधळ होते सगळा, मग काहीच सुचत नाही. 10 काम करायला गेला एकही धड होत नाही. 12 चिंता एक नाही धड आहे का आमच्या विदर्भात. तसं डोक्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं मोजकं ठेवा ना डोक्यात. फारच बजार भरतात तुम्ही डोक्यात. काय आज कुठे जायचं म्हणजे तिकडचं कार्य आहे, बारसाले जावं लागते, आम कुठे इकडे जावं लागते, तीर्थनाले जावं लागते, हे सगळं डोक्यात असल्यावर काय सुचणार आहे माणसाले. एक नक्की ठरवत जा काय करायचं आहे ते. सगळे विचार घेऊन फिरू नका, जास्त जास्त फिरून नाही. किती किती फिरतो आपण, खूपच फिरतो ना. काय हिंडाता गवाने गा शिनलो येर झाली. आंधळा पांगळ्यामध्ये मी हिंडत असताना येर झाली शिनलो म्हणते, हो आंधळा पांगळा म्हणते मी शिनलो. हिंडता येर झाली शिनलो येर गवाने गा शिनलो येर झाली. आणि म्हणून माणूस शीन येऊ नये माणसाला. माणूस नेहमी आनंदित राहायला पाहिजे, नेहमी आनंदी. नाहीतर मग मी आलो ते घेऊन दुसरं दिवशी आमचं दाजी का सगळं नेहमी असं जय हरी महाराज, जय हरी आशीर्वाद घ्या, आशीर्वाद घ्या. पंढरपूरला येतात विषय तो त्यांचा झाला. सगळी मंडळी इथली आपली सगळीच आहे, परमार्थिक मंडळी आहे तुम्ही. काय पण तरी तुम्हाला का सांगावं लागते की अजून नेटानं असं जोरानं परमार्थ करावं लागते. चांगला असा बिलकुल असं भजन म्हणायचं, असं भजन म्हणायचं की भूक लागली पाहिजे. काय का नाही म्हणतेस हा. कसं वाटलं त्या दिवशी आंधळा पांगळा म्हटला, मस्त प्रसन्नता वाटली की नाही. म्हणजे हे आहे महत्वाचं. काय काकड्यामध्ये त्या दिवशी काकड्याची प्रसन्नता वाटते. 4 तास कुठं निघून जातात तपास नाही लागत. असं आहे. म्हणून त्यात तल्लीन झालं पाहिजे. जर मी काय सांगत होतो माया, माया ते मायाच आहे. आणि त्या कंसाला समजलं की बापरे आता आकाशवाणीने सांगितलं आता आपलं मरण जवळ. त्याला समजलं बघ. आकाशवाणीने सांगितलं 8वा मारणार आहे तुला. त्या आकाशवाणीचं त्यानं सत्य मानलं, त्यानं मानलं, आपण नाही मानलं. आपल्याला तर असं कोण म्हटलं नाही काय त्याचं खरं आहे म्हणतं गणपती दूध करतो, गणपती दूध करत असते म्हणजे आपली आपण असे करतो नाही. श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धा पाहिजे. त्यांनी मानलं कोण सांग, त्याला समजलं की आता जवळ आला. आणि वैरानं त्याने देवाला वैर केलं पण देवाला त्याला मोक्ष मिळाला. कुत्ता राक्षसीने पाठवली पहिल्यांदा मारायसाठी. विष असताना कमी करतो विष भरलं असतानामध्ये चहा विष भरलं देवाला मारायसाठी. राक्षसी होती, चांगलं सुंदर असं दिव्य स्वरूप धारण केलं. एवढी नटली थटली तुम्हाला काय सांगू. त्या 5 गवळीमध्ये वर्णन आहे पण आपल्याला वेळ नाही. कशी नटून थकून आली. हां पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची माता. मंथन करीत होती दारातून धरुणी कृष्णाचा हात. ऐशा आल्या 5 गवळणी पाहून घ्या अगदी मॅचिंग गवळणी सगळी. आज काही ठरवलं नाही का सगळे वेगवेगळे परमार्थ करत असताना मस्तीत परमार्थ करावा. आपल्या आनंदात आपण राहावं. कोणाचं काही असं ना आपल्याला काही घेणं ना, आपल्या आनंदात आपण परमार्थ करावा. परमार्थ करणारा माणूस नेहमी आनंदी दिसला पाहिजे. जर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसेल तर समजायचं दाल में कुछ तो काला. माळा किती दिसू दे गळ्या, गंध किती मोठं दिसू दे, काय अंदर काहीतरी बिघड भागा आहे. लगेच लक्षात. झाड जाणारे फुले ज्ञानोबा सांगतात, माणूस जाणीचे भोले भोगे जाणीचे केले जन्मांतरीचे. ज्ञानोबा फुलावरून झाडाची परीक्षा होती, मानस जाणीचे बोलण्यावरून माणसाची परीक्षा होती का किती याच्या ठिकाणी सात्विकतेचा अंश आहे. सहज बोलण्यावरून माणसाची. भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. या जन्मामध्ये जे भोग भोगतो त्याचा अंदाज येते की पूर्वजन्मामध्ये आपले हे कर्म आहे ते आपल्याला भोगावं लागतात.
विठाला विठाला झालं. राक्षसीने स्तरामध्ये जालबीज भरलं, सुंदर स्वरूप धारण केलं, मारण्याकरता कृष्ण. यशोदे कुठे आहे कृष्ण? यशोदाने सांगितलं तर झोपवलं, मी आता झोपवलं बा. काय आईचं मुलामध्ये, आईचं आणि मुलाचं नातं असं आहे, फार निकटचं अगदी जवळचं नातं आहे आई मुलाचं नातं. त्या नात्याला दुसरं उदाहरण नाही. लेकुराची हितत्व आहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती तुकोबारा. आणि म्हणून मग यशोदेने सांगितलं बाई त्याला आताच झोपलं, पोरगा आता झोपला, आता काही देऊ उठणार नाही. माये भीती राक्षसीने, तिने यशोदालाही मायामध्ये टाकलं आणि गेली पाळण्याजवळ. कृष्ण परमात्माला घेतलं, मांडीवर घेतलं, पाहायला लागली, देवाकडे पाहायला लागली एकसारखी. पाहता पाहता तिला समाधीच लागली. देव आहे तो स्वतः, काय राजविंड स्वरूप त्याची माया पाहिल्यानंतर तिला समाधी लागली. जे कोणालाही दाखवलं नाही, जे न संगेशी बंधू पडी, जे न संगेशी माते देवकीशी, जे न संगेशी पितया वसुदेवाशी, जे न संगेशी बंधू बळीभद्राशी, ते मी अर्जुनीशी दाखवतो. अर्जुनाने दाखवलं आणि यशोदेला 2 वेळा दाखवलं, बाकी कोणाला दाखवलं. आणि त्याने मग ते पुतळाची मेढी झाली ना, त्याचं स्वरूप ते पाहून सगळं देवाला वाटलं की नाही हे तर मारायला आली मला. आवरण काढून घेतलं, तिनं स्तनाला लावलं, बीज सगळं, दूध बीज सगळं प्राशन केलं, मरून पडली. पण तिला साहित्यता मुक्ती दिली बरं. विष बाजू आली पुतना राक्षसी, साहित्यता देशी देणे रया, तिला साहित्यता मुक्ती दिली. नंतर महाबळ नावाचा राक्षस, अनेक राक्षस पाठवले देवाने, सगळ्या राक्षसांना मुक्त केले. राक्षसा कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. कपी कुळाचा उद्धार केला वानराईचा देवाला, आणि राक्षसांना काय दिली? मुक्ती दिली. किती मोठी अवस्था प्राप्त झाली राक्षसांना. आणि म्हणून सगळे राक्षस काय तर गेले, आला राक्षसाची मारला, पण खरा अवतार देवाचा राक्षस मारण्यासाठी नव्हता. आपल्या ठिकाणचं सुख, आपल्या ठिकाणचा आनंद आपल्या भक्तांना देण्याकरता देवाने अवतार धारण केला होता. मग तो आनंद कोणत्या स्वरूपामध्ये कसा देता येईल आपल्याला, याच्याकरता देवानं लीला केल्या. गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतरल्यावर गोकुळामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर गोकुळामध्ये किती सुख झालं याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. चला. गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका